मॉर्निंग इंडिया. एका जंगलात एक हत्ती होता. त्याला आपल्या शक्तीचा खूप गर्व होता. तो सगळ्या छोट्या-छोट्या प्राण्यांना कमी लेखायचा. त्याने समोर पाहिलं पोपट छान झाडावर बसून पेरू खात होता. हो, हा म्हटलं, "ए पोपटा, तो पेरू खाली टाकून दे. पेरू नाही खायचा." तो पोपट म्हणला, "खाऊ दे रे, आपण सगळे मित्र आहेत." हत्ती म्हणला, "नाही, मी राजा आहे. फेकून दे तो पेरू." पोपटाने तो पेरू फेकून दिला. पोपट उडून गेला. मग हा पाणी पिण्यासाठी तळ्यात गेला. तिथं पाणी त्यांनी सोंडीत भरलं. तितक्यात त्याला समोर दिसली मुंगीताई. मुंगीताईने खूप सारं धान्य गोळा केलं होतं आणि तिच्या घराकडे निघाली होती. तेव्हा हत्ती तिला म्हणाला, "ए मुंगी, काय करतीस गं?" "काही नाही रे दादा, आता पावसाळा येईल ना, म्हणून खूप सारं धान्य गोळा केलं आणि मी माझ्या घराकडे चालली." तर ह्याने तितक्यात ते फवारा पाण्याचा तिच्या अंगावर फेकला. त्यावर मुंगी पण भिजली. सगळं अन्नधान्य पण खराब झालं. पण मुंगीने ठरवलं, "असं आहे का? मी पण तुला धडा शिकवीन." आणि मग एक दिवस दुपारच्या वेळेला हत्ती झोपला होता. तेव्हा मुंगीताई त्याच्या सोंडी शिरली आणि त्याला कडकडून चावा घेतला. त्याबरोबर हत्ती रडू लागला, ओरडू लागला आणि मग मुंगीताई बाहेर आली. तेव्हा हत्तीने तिची माफी मागितली. "मुंगीताई सॉरी, आजपासून मी कोणालाही त्रास देणार नाही आणि कमी लेखणार नाही. आपण सगळे मित्र म्हणून या जंगलात राहू." सो थँक यू.